नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता शालन सूर्याला फोन करत असते, पण सूर्याचा फोन काही लागत नसतो. कारण सूर्या जो आहे तो साताऱ्याला खरेदी करण्यासाठी गेलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे इकडे शालनकडे आता येते ती म्हणजे तेजू म्हणत असते की मला ना आता डोंगरावरती येता येणार नाहीये, म्हणून मी ही फुलं देत आहे, माझ्याकडून नमस्कार सांगा त्या, असं म्हणत ती सांगत असते. आणि तेव्हा मात्र इकडे शालन म्हणत असते की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे, त्याचबरोबर माझ्या दादाला सुखात ठेव म्हणून सांग. शालन म्हणते काहीच काळजी करायची गरज नाहीये, तुझ्या दादाच्या पाठीमागं तुम्ही 4 बहिणींचे आशीर्वाद आहे, तुम्ही एवढी प्रार्थना करताना तुझ्या दादाला काही होणार नाहीये असं शालन सांगत असते. इकडे सूर्या दादाला पुन्हा फोन करायचा प्रयत्न करत असते. शेवटी सूर्याचा फोन वाजतो आणि मग तो काजूला म्हणतो की फोन घे रे, बघ कोणाचा आलाय, असं म्हणत काजूला त्याने फोन घ्यायला सांगितलेला असतो. काजू फोन उचलतो तेव्हा तो सांगतो की शालन नाते आहे. मग शालन म्हणत असते की आत्ताच्या आत्ता सूर्याकडे फोन दे, मला सूर्याशी बोलायचं आहे, असं शालनचं म्हणणं चाललेलं असतं. मग शालनचा आवाज काही इकडे पोहोचत नसतो. काजू म्हणत असतो की नंतर करतो म्हणतोय दादा, आवाज येत नाहीये इथं, असं तो सांगत असतो. त्याचबरोबर शालन मात्र म्हणत असते की अरे मला अर्जंट बोलायचं आहे, परंतु या दोघांचंही बोलणं होत नाही. आणि तेव्हा मात्र शालन म्हणत असते की काय आहे हे सगळं, माझं बोलणंच होईना गेलेलं आहे. पण हे सगळं डॅडींनी मात्र ऐकलेलं असतं. इकडे आपल्याला पाहायला मिळतं सरनोबतांच्या घरी गुरुजी आलेले असतात, लग्नाचा मुहूर्त काढायचा असतो. आणि त्याचबरोबर गुरुजी तिथे आलेले असतात आणि गुरुजी म्हणत असतात की आता सध्या ना तुम्ही जे काही केलेलं आहे, साखरपुडा वगैरे केलाय, पण मला काय म्हणायचंय. गुरुजींना तो म्हणतो की अहो काय त्या येड्याच्या लग्नाने काय फरक पडणार आहे, असं बोलणं सुरू झालेलं असतं. तेव्हा मात्र इकडे शशिकांत आणि त्याचबरोबर तो त्याचा भाऊ दोघंही बोलत असतात आणि त्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात त्याच वेळी इकडे आता हे सगळेजण तिथं आहेत आणि गुरुजी सांगत असतात की हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, जर तुम्ही हे लग्न केलं तर खूप मात्र विपरीत होणार आहे. आजता काय तसं घरात कधीही घडलेलं नाही, इतकं वाईट घडू शकतं, त्यामुळं तुम्हाला काळजी घ्यावी लागणार आहे, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेवढ्यात आजी साहेब तिथं आलेले असतात आणि त्या हे सगळं बोलणं ऐकतात. तेव्हा मात्र हे दोघंही भाऊ म्हणत असतात म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला. तेव्हा ते सांगत असतात की हे बघा, काही झालं तरीही तुम्ही हे लग्न करू नका, हे लग्न खूपच धोक्याचं आहे, असं बोलणं चाललेलं असतं. इकडे आता शालन, मालन, तुळजा त्याचबरोबर सूर्याच्या 3 बहिणी म्हणजे धनु, भागू आणि राजू आलेले असतात. आता त्यांना डोंगरावरच्या देवीच्या दर्शनासाठी जायचं असतं, म्हणून त्या 3घी जणीही एकत्रच 6 जणी आता निघालेले असतात. त्याचबरोबर आज सकाळपासून त्यांची नुसती धावपळ चाललेली असते. सकाळी सूर्याने उठून लवकर नेलेलं असतं, व्यायाम करायला लावलेला असतो. नानांनी स्वतः व्यायाम घेतलेला असतो आणि नाना म्हणजे मिलिटरीतला मेजर माणूस आणि नानांनी जो काही त्यांना शिस्तीचा व्यायाम शिकवलेला असतो ना, त्यामुळे मात्र सगळ्यांचीच तारांबळ उडालेली असते. आता सगळ्या जणी निघालेले असतात. तेवढ्यातच शालन म्हणत असते की तुम्ही पुढे व्हा जरा, मी आलेच, असं म्हणत शालन आहे ती सूर्याला फोन लावायचा प्रयत्न करते, परंतु सूर्याचा फोन काही लागत नाही. आणि मग तेवढ्यात तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणू लागते की काय झालं आई, तू ठीक आहे ना, मी तुझ्याशी ना असं करायला नको होतं, मी तुझ्याशी अशा पद्धतीनं बोलायला नको होतं, मला खरंच ना कळतच नाहीये मी तुझ्याशी तसं बोलले, तुला वाईट वाटलं ना. तेव्हा शालन म्हणत असते की कधी कधी छोट्यांचं पण बरोबर असतं ग, असं काही नाहीये, आणि आई आहे मी तुझी, शेवटी आईचं काळीज आहे, मी काय तुझ्यावर इतक्या वेळ रागवणार आहे का. आणि शालन पुढे वा म्हणते आणि पुन्हा सूर्याला फोन करते. परंतु आता प्रॉब्लेम असा होतो की सूर्याचा आवाज रेंज असते सूर्याकडे, पण शालनकडे रेंज नसते आणि सूर्याचा आवाज जो आहे तो शालनकडे पोहोचत नसतो. तेव्हा शालन फक्त एवढं म्हणत असते की डोंगरावरच्या देवीच्या डोंगरावर तिथे ये, मला तुला खूप महत्वाचं सांगायचं आहे. तेव्हा सूर्या म्हणतो की चल काजू, एक काम करूया, आणि सूर्या दुकानात जायला निघतो. कारण शालन त्याला म्हणालेली असते की मला पण माहेरची साडी पाहिजे आहे, हे बोलणं झालेलं असतं. आता शालन म्हणत असते की सूर्याला ना मी मेसेज टाकून ठेवते, कारण एवढा जरी मेसेज त्याला मिळाला ना तरीही सगळं व्यवस्थित होणार आहे. खरं तर तुळजाने सगळ्या गोष्टी विचारलेल्या असतात, पण शालनने मात्र काही सांगितलेलं नसतं. शालनचं असं म्हणणं असतं की मी आधी माझ्या सूर्याला ही न्यूज सांगणार आहे आणि मग तुळजाला सांगते, असं म्हणत शालनने ती गोष्ट सूर्याला सांगायची आहे म्हणून तुळजाला सांगितलेली नसते. खरं तर तुळजाला सांगितलं असतं तर खूप मोठा फायदा झाला असता. आणि शालन मग रेंज शोधत एका साईडला येते आणि मग मालन म्हणते की मी पाणी पिऊन येते अक्का. तेव्हा शालन म्हणते की चालेल ये, मला जरा जमल्यासारखं झाले. आणि शालन रेंज शोधत आलेली असते, तिला मेसेज सेंड करायचा असतो, तिने मेसेज टाईप केलेला असतो, ही प्रॉपर्टी आहे, हे जे सगळं घर वगैरे आहे हे तुझं आहे. आणि नेमके डॅडी तिथे येतात.
डॅडींना बघून शालन म्हणू लागते की हे सगळं काय झालं आणि मालक इथं कसे काय आलेले आहेत, नक्की काय झालेलं आहे, हा प्रश्न तिला पडलेला असतो. आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता डॅडी तिथं पोहोचलेले असतात आणि मग इकडे सूर्या आणि काजू दोघंही दुकानात आलेले असतात आणि शालनसाठी साडी घेण्यासाठी ते आलेले असतात. आणि मग सूर्या जो आहे तो साडी सिलेक्ट करत असतो. काजू म्हणत असतो की दादा, सूर्या म्हणतो की चल चल आपल्याला लवकर गेलं पाहिजे, आत्या पूजा करणार आहे ना देवीची, तेव्हा तिला मला ती साडी द्यायची आहे. इकडे डॅडी आलेले असतात आणि डॅडी म्हणतात की तुम्ही जो काय मूर्खपणा केलेला आहे ना त्याची शिक्षा तुम्हाला मिळणारच आहे. आता धनू त्याचबरोबर भागू सगळ्याजणी बोलत असतात की आत्या कुठं राहिली, आत्या कुठं राहिली, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा तुळजा म्हणते मी जाऊन बघून येते, धनू म्हणते की चालेल मी बसते इथं, आणि राजू म्हणत असते की अगं वहिनी असं काय करते, आत्या येईल ना पुढं, आपण जाऊया ना पुढं, असं म्हणत ती बोलत असते. तेव्हा इकडे तुळजाला मात्र काळजी वाटत असते, काही झालं तरीही तुळजाचं म्हणणं तसं असतं. तेव्हा राजू धनू इकडे भागू जे आहे ती धनूच्या मागे लागते, धनुताई उठ ना ग, चल ना ग धनू तिथे उठ ना ग, तू चल ना, असं म्हणत तिला ती बोलत असते. कारण तिला वाटत असतं की नाही ही जर एकदा इथं बसली तर ह्या अजिबात उठणार नाही, एवढं मात्र तिला माहिती असतं. आणि इकडे डॅडी मात्र एकच कांड डॅडींचा सुरू झालेला आहे आणि डॅडींना आता जराही लाज वाटत नाहीये, त्यांनी लाज आबरू सगळी सोडून दिलेली आहे आणि ते अशा पद्धतीने शालनशी वागत असतात. ते म्हणत असतात की आम्हाला काय मूर्ख समजलीस का, नक्की काय म्हणायचंय, हे रात्री जे रॉकेल ओतून घ्यायला सुरुवात केली आणि मग आम्ही तुमचा जीव वाचवणार, तुमच्या जीवासाठी ही आत्तापर्यंत कमवलेली सगळी प्रॉपर्टी आहे ती आम्ही अशीच देऊन टाकणार असं वाटलं का, नाही, काहीही झालं तरी हे अशा पद्धतीनं होणार नाही, अशी धमकी डॅडी देत असतात. आणि त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की काहीही झालं तरीही हे सगळं जे काही आहे ते आम्ही कष्टाने मिळवलेलं आहे, यातलं काहीही आम्ही तिकडं मिळू देणार नाही, अशा भाषेमध्ये डॅडी बोलत असतात. आणि तेव्हा आता मालन पण तिथं आलेली असते, सूर्या निघालेला असतो, मालनला मात्र काळजी वाटायला लागलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की शालन म्हणत असते की काही झालं तरी मी सूर्याला आत्ताच बोलवले, तुम्हाला वाटतं ना तुमची बायको बावळट आहे, तर आहे मी बावळट, आता कळेल तुम्हाला मी काय करू शकते, असं म्हणत शालन बोलत असते. मालन मात्र हे बोलणं ऐकत असते. मालनला कळलेलं असतं की काय झालेलं आहे आणि मालनला खरंच आता काळजी वाटायला लागलेली असते आणि डॅडी मात्र मूर्खासारखे वागत असतात. तेव्हा इकडे पाहायला मिळतं की डॅडींचं हे जे वागणं असतं ते खूप विचित्र असतं. डॅडी म्हणत असतात की आजपर्यंत सगळ्या इच्छा तुमच्या पूर्ण केल्या, आता तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे. शालन मात्र शांतपणे तिथे उभी असते आणि डॅडी शालनचा गळा दाबत असतात आणि गळा दाबून शालनला दरीत ढकलून देतात. मालन जी किंचाळते अक्का करून की ते सूर्या आणि तुळजा दोघांनाही आवाज ऐकू जातो. आणि आता मात्र डॅडींच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात. मालनने स्वतः पाहिलेलं असतं की डॅडींनी आता शालनचा जीव घेतलेला आहे. आता मालन सूर्याला आणि तुळजाला कसं सांगणार का डॅडी मालनलाही संपवणार, हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.